महाविद्यालय परिसरात विद्यार्थिनींची छेडछाड होऊ नये यासाठी निर्भया पथकाची गस्त अधिक प्रभावी करण्यात येणार आहे। या पथकाला ई-बाईक्स उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी दिली आहे। जत उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या वार्षिक तपासणीसाठी महानिरीक्षक शर्मा जत इथं आले होते। यावेळी त्यांनी पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांशी संवाद साधला। यावेळी ते बोलत होते। याप्रसंगी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक विजय घेरडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातुरे, जीवन कांबळे आणि उमदीचे पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे उपस्थित होते। तसेच जत तालुका माजी सैनिक संघटना, पोलीस पाटील संघटना, महिला दक्षता कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते। केस म्हणजे काय असेल प्रॉब्लेम तर पोलीस डिपार्टमेंटने जरा वेगळ्या नजरेनं बघण्यापेक्षा आपलं म्हणून बघावं अशी आमची अपेक्षा आहे। म्हणजे आज साहेब मेन आलेत, आम्ही तसं बोललोय थोरबोले साहेबांना वगैरे, ते आजकाल थोडं म्हणजे लक्ष आहे। पाठीमागे येणाऱ्या 2 वर्षाच्या अगोदर बिलकुल लक्ष नव्हतं। म्हणजे काही केसेस झाल्या, फौजीच्या घरचं भांडण असो, जमिनीचा वाद असो, जमिनीचा वाद पोलीस स्टेशनकडून होत नाही हे मलाही माहीत आहे, महसूल विभागातूनच होतो। पण पोलिसांनी थोडं सहकार्य करावं। पोलीस आणि फौजी एक माझ्या मते भाऊभाऊ असल्यासारखं आहे। तपासणी जे आहे से एक पोलीस खात्याचे एक इम्पॉर्टंट विषय असतो आणि त्या दरम्यान जे आहे से आम्ही याचे पोलीस महानिरीक्षक म्हणून वेगळे वेगळे SDPO ऑफिस, पोलीस स्टेशन या ठिकाणी व्हिजिट देत असतो आणि त्यांचे जे काही कामकाज आहे त्यांचा आढावा घेत असतो। याच दरम्यान आपले लोकांसोबतही संभाषण करण्याचे आम्हाला जे आहे से अवसर मिळतात आणि यांच्यामधून आपल्याला बरेच गोष्टीचे जे आहे से माहिती मिळतात। बरेच गोष्टीवर आपण जे आहे से चर्चा करू शकतो आणि त्यांच्यावर जे अडीअडचण तक्रार आहे त्यांच्यावर काय तोडगा काढून आपण पुढचा निर्णय घेऊ शकतो, ज्यांच्यामुळे की लोकांचे जास्तीत जास्त समस्याचे समाधान होऊ शकतात आणि त्यांचे जे काही तक्रार वगैरे आहे त्यांची निर्गती होऊ शकतात। आपल्याकडे माजी सैनिक असो, पोलीस पाटील असो, हे सर्व काय असतात की आता जे आहे से गावामध्ये असतात आणि ते पोलीसचे जे आहे से आईज आणि इयर्स म्हणून काम करू शकतात की आपल्याकडे बरेच गोष्टीची माहिती मिळत असतील तर ते आपण जर पोलीसला सोबत शेअर करत राहिला तर नक्की आपल्याला ड्रग्सविषयी किंवा इलिगल वेपनविषयी किंवा टेररिझमविषयी असं बरेच गोष्टीविषयी जे आहे से वेळेवर ॲक्शन घेता येईल आणि ज्यांच्यामुळे की जे आहे से आपला परिसर आणि आपला जिल्हा किंवा राज्य किंवा देश सुरक्षित ठेवण्यामध्ये मदत मिळेल। आता माजी सैनिकचे जे अडचण आहे की या भागामध्ये सांगितलं की 3000पेक्षा जास्तच माजी सैनिक आहे, त्यांचे बरेच वेगळे प्रकारचे अडचण असतात, कारण की ते बॉर्डरवर काम करत असतात, त्यावेळी त्यांचे फॅमिली इथे राहतात, त्यावेळी जे आहे से त्यांचे एक वेगळे ट्रेनिंग आणि वेगळे माहोलमध्ये राहिल्यामुळे कॉमन जे सिव्हिलियन आहे त्यांच्यासोबत त्यांचे जे तारतम्य राहायला पाहिजे ते थोडा ब्रेक होतात आणि बरेच वेळ त्यामुळे काही ना काहीतरी जे वाद निर्माण होतात। तर मी जे आहे से जतचे PI SDPO साहेबांना हे सजेस्ट करेल की जसं आपल्याकडे तक्रार निवारण दिवस होतो प्रत्येक शनिवारी, तर प्रत्येक महिन्याचे पहिला शनिवारी जर आपण जे आहे माजी सैनिकसाठी फिक्स केला तर त्याच दिवशी येऊन एकच वेळी सर्वांचे समस्याचे समाधान होऊ शकतात आणि त्यावेळी जे आहे से SDPO साहेब पण इथे राहू शकतात आणि ज्यांच्यामुळे की सर्व जे काही अडचण असतील ते पूर्ण चर्चा करून त्यांच्यावर तोडगा काढून निर्णय घेता येणे शक्य होईल। दुसरा जे एक आमच्या बहिणीनं सांगितलं की जे आहे से स्कूल कॉलेजमध्ये आपला निर्भया पथकचे व्हिजिट असला पाहिजे, तर ते लवकरच मानस आहे। आता आम्ही सांगली मिरजमध्ये सुरू केलेले आहे, जे इलेक्ट्रिक बाईक देऊन जे आहे से निर्भया पथक जे आहे, दामिनी पथक जे म्हणतो किंवा निर्भया पथक हे आपला स्कूल कॉलेजला व्हिजिट करतात। अजून जिथे महिलांचे आवागमन जास्त चालू आहे त्या ठिकाणी व्हिजिट करतात, हॉस्टेलमध्ये जातात, कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये जातात, अशा ठिकाणी व्हिजिट करून तिथे काही अडीअडचण आहे का आणि तिथे कोणी त्रास देण्याचे काम करतात का त्यांच्यावर जे आहे से हे करतील। तसंच जे आहे जतमध्येही लवकरच सुरू करण्यात येईल, ज्यांच्यामुळे की हे जे अडचण आहे त्यांच्यावर आपल्याला जे आहे से समाधान मिळू शकणार आहे। पोलीस पाटीलकडून आम्हाला जास्त अपेक्षा आहे की गावामध्ये काय चालतात, गावामध्ये काय चालतात म्हणजे की तिथे काही ड्रगविषयी काही माहिती आहे का, हातभट्टीविषयी काही माहिती आहे का, कोणी जे आहे अननोन पर्सन म्हणजे ते येऊन तुम्हाला वाटत असेल की हे काही रिलेटिव्ह वगैरे नाही आहे परंतु इथे येऊन थांबतात,
अशा प्रकारचे कोणी जर आले असेल तर त्याबद्दलची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनला दिली पाहिजे. नाही तर बरेच वेळ काय असतात की कुठेतरी ते टेररिस्ट ॲक्टिव्हिटीमध्ये सामील असतात आणि इथे येऊन ते थांबतात वाचण्यासाठी किंवा लपण्यासाठी. त्यावेळी विनाकारण गावाचे लोकही त्यांच्यामध्ये अडकू शकतात. तर गावामध्ये कोण येतात कोण जातात यांच्यावर थोडासा लक्ष घालणे आवश्यक आहे. काही गांजा विक्री होत असेल, MD विक्री होत असेल किंवा कुठल्याही इतर जे आहे ड्रग्सचे विक्री होत असेल त्याबद्दल जर माहिती मिळाली तात्काळ दिली पाहिजे. माजी सैनिकला पण विनंती आहे की आपण पण गावामध्ये राहतात, काही जर अशी माहिती मिळत असेल तर तात्काळ माहिती ते दिलं पाहिजे, ज्यांच्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून त्यांना बंद करता येणे शक्य होईल. तर अशा प्रकारची जे आहे से पोलीस खात्याच्या वतीने आपल्याकडून जे आहे आम्हाला अपेक्षा आहे आणि आपला जे अडीअडचण आहे ते नक्की जे आहे से आम्ही दूर करण्याचा प्रयास करू. आणि त्यांच्यामध्ये जे आहे ते सांगितलं की पहिला शनिवारी जे आहे आपलं माजी सैनिकसाठी ठेवायचे, दुसऱ्या शनिवारी आपण सिनियर सिटीजनसाठी ठेवू शकतो. त्या दिवशी सिनियर सिटीजन ही येऊन जे काही अडीअडचण असतील ते आपलं मांडू शकतात आणि त्यांच्यावर हे करायचे आहे. तर अशा प्रकारचे सर्वांनी जे आहे ते मिळून जर प्रयास केला तर नक्की जे आहे परिसर सुरक्षित होईल आणि जे काही अडीअडचण आहे त्यांच्यावर तात्काळ निर्णय घेऊन त्यांचे तोडगाही काढता येईल, त्यांच्या समस्याचे निवारण करता येईल. आज रोजी आपण सर्व जे आहे आमचे पोलीस खात्याच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला याबद्दल मी आपला सर्वांचे पोलीस खात्यांच्या वतीने आपलं अभिनंदन करत आहे, आपला धन्यवाद ज्ञापित करत आहे आणि आपल्यासोबतचे संभाषण इथे संपवत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.